काय विकास कामं झाली आहेत, काय बाकी आहे? बघा साहेबांनी तसं आमच्यासाठी भरपूर केलंय. आता माझ्या लग्नाला 37-38 वर्ष झाली, तर आम्ही डोक्यावरून कोसावरून पाणी आणायचं, 3-3 हांड्यांनी पाणी वाहत होतो आम्ही. पण साहेबांनी हे कालव्याची कामं केली, तर आता आम्हाला डोक्यावर हांडा घ्यावा नाही लागत का काय नाही. आणि आता आम्हाला हे सभा मंडप झाला. आमची एवढी गैरसोय होत होती कार्यक्रमांना देवांच्या, कधी कधी आम्हाला पावसात सुद्धा बसावं लागायचं कीर्तनांना. मग साहेबांनी ते सभा मंडपाचं काम केलं. आता रस्त्याचं काम होईल. म्हणजे बायकांना आता काय शेवटी काय असतं, जे सुखसोयी पाहिजे ते आता केलेले आहेत साहेबांनी. म्हणून असं वाटतं आम्हाला का साहेबाच्याच मागे आम्ही जाणार. पण आता त्यांच्या विरोधात देवदत्त निकम आहे, ते तर त्यांच्याच तालमीत तयार झालेले आहेत. मग ही लढत जी आहे अटीतटीची होऊ शकते असं तालुक्यातील काही जाणकार बोलतात. तर याच्याकडे कसं पाहता? आता काय बघणार याच्या आधीच्या 7 निवडणुका जशा साहेबांना सहज जिंकता आल्या, तशी ही 8वी निवडणूक जिंकता येणार नाही. खूप संघर्ष होईल असंही बोललं जातं. संघर्ष होईलच म्हणा, पण साहेब येतील असा आमचा विश्वास आहे. आजींना काय वाटते आपण समजून घ्या. काय विकास कामं झाली, काय बाकी आहे? आता विकास काम आमच्या देवळाचं काम करून दिलं, सभा मंडप झाला, अजून ही शाळा झाली, परत पाणी आलं आम्हाला पाटाचं. तोपर्यंत आमचं पाण्याचं लई हाल होतं. पाणी प्यायचं एका हिरो आणायचं, परत कपडे धुवायला एका हिरो जायचं. अख्खा दिवस आमचं त्याच्यातच जायचं. आंबेगाव तालुक्यात किती वर्ष गेली तुमची? बस 65 लग्न झाल्यापासून. तर मग तेव्हाचा आंबेगाव तालुका आणि आताचा आंबेगाव तालुका काय फरक जाणवतो? आम्हाला फरक म्हणजे आमचं आम्ही त्या याच्या पाटलांमागे जाणार, त्यालाच निवडून जाणार. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. शेवट आमच्या त्यांच्या पहिल्यापासून आमचं त्या मुळेवाडीचा अख्खा मुळेवाडीचा त्यांच्यावर विश्वास आहे. पहिल्यापासून मग दुसऱ्याला आम्ही ओळखते नाही. हा, जे पहिल्यापासून पक्ष आहे ना, आम्ही त्याच पक्षाकडे जाणार.